बायको ठोकळा भेटेल का? त्याला ठोकळा नाही म्हणा, ढोकळा म्हणतात. तर सर्वात आधी 2 वाटी बेसन घ्यायचं, त्यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा, सगळं मिक्सचर एक सोबत मिक्स करून घ्यायचं, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, हे सगळं आणि लिंबूसट. तुमच्याकडे जर ताक दही जे काही असेल ते टाकू शकता, पण आमच्याकडे नव्हतं म्हणून आम्ही लिंबूसट टाकलं. पाणी थोडं थोडं टाकून मिश्रण भिजवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा सोडा टाकायचा आणि परत 5 ते 10 मिनिट हलवून घ्यायचं. पण सोडा टाकल्यावर जास्त वेळ मिश्रण राहू द्यायचं नाही, कारण सोडा जो आहे हा इनॅक्टिव्ह होतो. सोडा टाकल्यानंतर लगेच लावायचं. आणि त्यानंतर मी इडली पात्राचेच पॅन घेतले, त्यामध्ये त्याला तेल लावून घेतलं. एक एक करून असे सगळ्या पात्रांमध्ये मिश्रण टाकून घेतलं आणि सहज असंच ते मिश्रण टाकून घेतल्यानंतर त्या पॅनमध्ये खाली पाणी टाकलं, थोडं लिंबू टाकायचं, जेणेकरून ते भांडंही खराब होणार नाही, आपल्याला घासायला जास्त जड जाणार नाही. हे सगळं झाल्यानंतर एक एक करून हे भांडं लावून घेतलं आणि 15 ते 20 मिनिट, जास्तीत जास्त 20 मिनिट त्याची वाफ काढून घ्यायची. 20 मिनिटानंतर आपला ढोकळा तयार आहे. आणि त्यामध्ये तुम्ही सुरी किंवा चमच्याने एकदा पाहू शकता की झाला काय. तो जर चिटकला नाही तर तो व्यवस्थित झाला. असंच करून एक एक भांडं जे आहे व्यवस्थित काढून घेतलं. त्यानंतर त्याला मस्त जिरं मोहरी हिरवी मिरची टाकून फोडणी केली आणि त्यानंतर त्यासोबत आम्ही तो तसाच खायला घेतला.